सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, चंद्रशेखरजी बावनकुळे, नंदाताई जिचकार, पूर्व नागपूरचे लोकप्रिय आणि अत्यंत कार्यक्षम आमदार कृष्णाभाऊ खोपडे, अनिलजी सोले, मिलिंदजी माने, संदीपजी जोशी, वीरेंद्रजी कुकरेजा, तानाजी बनवे, दयाशंकरजी तिवारी, श्री प्रवीण परदेशी, श्री भूषण उपाध्याय, श्री श्रीनिवास, श्री अश्विन मुद्गल, श्री अभिजित बानगर, श्रीमती शीतल ओगले, श्री रामनाथ सोनवणे, मंचावर उपस्थित सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की स्मार्ट सिटीचं उद्घाटन, भूमिपूजन आणि सुरुवात ही या ठिकाणी पूर्व नागपूरमध्ये आपण करतोय। खरं तर ज्यावेळी स्मार्ट सिटीचा प्रकल्प आला त्यावेळी साहजिकच सगळ्या अधिकाऱ्यांना असं वाटलं की हा प्रकल्प आपण मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये करावा आणि तो दक्षिण पश्चिमच्या एखाद्या भागात करायचा का, अशा प्रकारची विचारणा मला झाली। पण त्यावेळी कृष्णाभाऊंचा आग्रह होता की सगळ्या गोष्टी पश्चिम नागपुरात होतात, पूर्व नागपुरात काहीच होत नाही, एवढा मोठा प्रकल्प येतोय तो पूर्व नागपुरात झाला पाहिजे। माननीय गडकरी साहेबांची आम्ही चर्चा केली आणि माननीय गडकरी साहेबांनी सांगितलं की स्मार्ट सिटीचा प्रकल्प हा आपण पूर्व नागपूरमध्ये करू आणि आम्ही त्याला मान्यता दिली आणि आज 700 कोटी रुपयाचा प्रकल्प हा या पूर्व नागपूरच्या भागामध्ये माननीय कृष्णाभाऊंच्या या संपूर्ण पाठपुराव्यामुळे आपण सुरू करतो। एकूण प्रकल्पामध्ये काय काय होणार आहे हे तर नितीनजींनी आपल्याला चांगल्या प्रकारे सांगितलंय। अनेक लोकांना असं वाटतं स्मार्ट सिटी म्हणजे श्रीमंतांकरता काहीतरी होत आहे, स्मार्ट सिटी म्हणजे मोठ्या लोकांकरता काहीतरी होत आहे, हे सपशेल खोटं आहे। स्मार्ट सिटीचा प्रकल्प त्या भागामध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाचं जीवनमान हे चांगलं करण्याकरताचा प्रकल्प आहे। त्याच्या जीवनामध्ये चांगल्या सेवा मिळाव्यात याकरता हा प्रकल्प आहे। त्याला 24 तास पाणी मिळावं, त्याला चांगला रस्ता मिळावा, त्याला चांगलं लाइटिंग मिळावं, त्याला खेळाचं मैदान मिळावं, त्याला गार्डन मिळावं, त्याच्या मुलाला शिकण्याची सोय मिळावी, त्याच्याकरता सगळ्या व्यवस्था उभ्या व्हाव्यात आणि त्याला या सगळ्या व्यवस्था परवडाव्या याकरता स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाची संकल्पना तयार करण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून आज जे कमांड अँड कंट्रोल सेंटर आपण उभं केलंय, कमांड अँड कंट्रोल सेंटर उभं करण्याकरता या नागपूरमध्ये 1000 किलोमीटरचं फायबर ऑप्टिकचं जाळं आपण टाकलं आणि त्यातनं आपण ज्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत त्यामुळे या स्मार्ट सिटीमध्ये पाणी पुरवठा हा आपल्याला स्मार्टली मॉनिटर करता येईल, तो योग्य प्रकारे चाललाय की नाही, शेवटच्या माणसाकडे चाललाय की नाही, पार्किंग स्मार्ट करता येईल, ट्रान्सपोर्टेशन स्मार्ट करता येईल। स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय तर आपली जी बस आहे ही बस एखाद्या स्टॉपवरनं निघाली तर दुसऱ्या स्टॉपवरच्या लोकांना बस किती मिनिटात तिथे पोहोचणार आहे हे समजेल, त्या बसमध्ये जागा आहे की नाही हे समजेल, त्यामुळे कोणालाही फार काळ उभं राहावं लागणार नाही। सगळं पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचं सिस्टीम हे इंटिग्रेट होईल, मेट्रोशी बस सिस्टीम इंटिग्रेट होईल आणि या माध्यमातून सगळ्या सेवा ज्या महानगरपालिका देते या सगळ्या सेवा एफिशियंटली आपल्याला प्राप्त होतील। कोणालाही महानगरपालिकेच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता पडणार नाही, गटर चोक झालाय, पाणी पोचत नाहीये, या सगळ्या तक्रारी बंद होतील आणि म्हणून सामान्य माणसाला अत्युच्च दर्जाच्या सेवा देण्याचा प्रकल्प म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्प आहे। तो कोणी मोठ्या माणसाकरता, श्रीमंत माणसाकरता नाही तर माझ्या पूर्व नागपूरमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसाकरता तयार केलेला हा प्रकल्प आहे। आणि बंधू भगिनींनो, हा प्रकल्प तयार करत असताना यातनं महत्वाचं काय होणार आहे, यातनं इतकी व्हॅल्यू ऍडिशन होणार आहे म्हणजे याचे अनेक फायदे असतात, पण सगळ्यात मोठा फायदा सांगतो, आज जर तुमच्या घराची किंमत ही 100 रुपये असेल, ज्या दिवशी हा प्रकल्प पूर्ण होईल तुमच्या घराची किंमत 500 रुपये झालेली असेल। 5 पटीने तुमच्या घराच्या किमती वाढतील। आम्हाला कोणाला राहायला यायचं नाही, गडकरी साहेब जरी पूर्व नागपुरात राहायला आले तरी त्यांच्या जुन्या घरीच राहायला जाणार आहेत, ते काही इकडे राहायला येणार नाही आहेत। हे आमच्या कोणाही करता नाही आहे, हे जे होत आहे हे तुमच्या करता, इथल्या सामान्य माणसाकरता होत आहे। आणि म्हणून आज मला काही लोक निवेदन घेऊन भेटायला आले होते, त्यांनाही मी समजावून सांगितलं की चुकीच्या गृहीतकांवर आधारित विरोध करू नका, कोणालाही बेघर आम्ही करणार नाही।
आणि ज्याचं घर घेण्याची आवश्यकता पडली त्याच्याजवळ आहे त्याच्यापेक्षा चांगलं आणि चांगल्या सोयीने युक्त अशा प्रकारचं घर त्याला दिल्याशिवाय त्याची जागा आम्ही घेणार नाही। आज ज्या लोकांची शेती आपण घेतोय, खरं म्हणजे आपल्याला माहितीये की जर आपण प्लॉटिंग केलं तर जिथे 1 एकर असतं त्या 1 एकरामध्ये केवळ 22,000 चौरस फुटाचं प्लॉटिंग होतं। पण या ठिकाणी आपण जो 60-40चा फॉर्म्युला आणलाय त्या फॉर्म्युल्यामुळे जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर आपण 1 एकर जागा गेली तर त्या 1 एकर जागेमध्ये 33,000 चौरस फूट तर त्याला मिळेलच, पण उरलेली जी जागा एम्युनिटीज करता तो देतोय त्याही जागेचा FSI त्याला मिळेल। म्हणजे त्याचा अर्थ असा होईल की त्याला अदरवाईज जी 1/3 2/3 जागा द्यावी लागली असती किंवा अर्ध्यापेक्षा जास्त जागा द्यावी लागली असती ती जागा त्याला द्यावी लागणार नाही आणि जी जागा तो देईल त्या जागेचे सगळे फायदे त्याला मिळतील आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात विकासाचं काम केल्यानंतर त्याच्या जागेची किंमत देखील वाढेल। म्हणजे त्याचं कुठलंही नुकसान न करता त्याला फायदा देऊन त्याच्यावर कुठलाही पैसा न लागता आणि त्याला सगळ्या प्रकारच्या अम्युनिटीज आपण देतो आहोत। आणि म्हणून या ठिकाणी हे जे सांगितलं जात आहे की आता जागा चालली जाईल, पैसा मिळणार नाही, असं कुठेही होणार नाहीये। प्रत्येकाला योग्य किंमत, योग्य मोबदला आणि आहे त्याच्यापेक्षा जास्त फायदा घेऊन हा स्मार्ट सिटीचा प्रकल्प या ठिकाणी आपण करतोय। आज आपण जे कमांड अँड कंट्रोल सिस्टीम केली आहे, जे कॅमेरे लावले आहेत, या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण शहराचं सर्व्हिलन्स देखील आपण करतो। आणि मगाशी परदेशींनी सांगितलंय खरं आहे, नागपूरमध्ये यावेळेस आपल्याला माहिती आहे अभूतपूर्व पाऊस झाला। गेल्या 50 वर्षातला सगळ्यात जास्त पाऊस हा एका दिवशी नागपूरमध्ये झाला आणि पुरासारखी स्थिती आली। पण तरी देखील जे 10 वर्षापूर्वी झालं होतं ते नागपूरला यावेळेस झालं नाही। 4 तासात तो पूर आम्ही कंट्रोलमध्ये आणला, कारण आम्हाला कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कुठे पाणी तुंबताय दिसत होतं, बरोबर तिथे मदत जायची, तिथलं पाणी आम्ही काढायचो, ट्रॅफिक तिथला थांबवायचो, तो ट्रॅफिक डायव्हर्ट करायचो। त्यामुळे या कमांड अँड कंट्रोल सिस्टीम मधनं आज मोठ्या प्रमाणात जे डिझास्टर होतात ते देखील आपण त्या ठिकाणी थांबवू शकतोय। आणि म्हणून मला या गोष्टीचा आनंद आहे, देशातला स्मार्ट सिटी मधला पहिला प्रकल्प हा आज नागपूरमध्ये की जो 100% स्मार्ट एलिमेंट घातलेला प्रकल्प आहे, याची सुरुवात आज होते आहे। आणि याकरता मी आमचे नेते आदरणीय गडकरी साहेबांचे आभार मानेन की त्यांनी याच्यामध्ये स्वतः पुढाकार घेतला, अडचणी दूर केल्या आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं हे चांगलं काम या ठिकाणी महानगरपालिका असेल, महाराष्ट्र सरकार असेल, आम्ही या ठिकाणी करू शकतोय। मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की हा सगळा प्रकल्प या ठिकाणी होत असताना काही जर अडचणी आल्या तर त्या अडचणी आपण दूर करू। शेवटी एखादा प्रकल्प राबवायचा तर त्यात छोट्या मोठ्या अडचणी येणार आहेत, पण अडचणी आल्या की प्रकल्पच बंद करा अशा प्रकारचं सांगणं योग्य होणार नाही। जेवढ्या अडचणी येतील सगळ्या अडचणी घेऊन आपण खोपडे साहेबांकडे करा, मी त्या सगळ्या अडचणी त्यांच्या सोबत बसून सोडवून देईल, कोणाचंही नुकसान आपण करणार नाही, सगळ्यांना विश्वासात घेऊन अतिशय चांगलं काम या ठिकाणी आपण करणार आहोत। मला या निमित्ताने एक अजून गोष्ट आपल्याला सांगायची आहे, आम्ही आता एक अर्बन महानेट प्रोजेक्ट घेतलाय आणि या अर्बन महानेट प्रोजेक्ट मध्ये आता आम्ही कालच त्याचं टेंडर आमचं बंद झालं आणि आम्हाला इतक्या स्वस्तामध्ये त्या ठिकाणी आता ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी मिळते आहे। त्यामुळे आता या ठिकाणी सगळे सरकारचे कार्यालय, सगळे महानगरपालिकेचे कार्यालय, युनिव्हर्सिटी, सगळ्या कॉर्पोरेशनच्या शाळा, सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा, सगळ्या अनुदानित शाळा, सगळे कॉलेजेस, या सगळ्यांना आम्ही ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देतोय। आणि ही ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पाहिजे तेवढा डेटा ते कंझ्युम करू शकतील, त्याला सर्व्हिस ग्रेड सगळी कनेक्टिव्हिटी देतोय। आणि ही सगळी कनेक्टिव्हिटी देण्याकरता आम्ही चार्जेस लावणार आहोत, वर्षाला फक्त 1 रुपया। 1 रुपयामध्ये ही सगळी कनेक्टिव्हिटी आम्ही देणार आहोत। यामुळे आज अतिशय आधुनिक अशा प्रकारचं संपूर्ण व्यवस्थापन या माध्यमातून आम्ही करू शकणार आहोत आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रातली सगळी शहरं ही स्मार्ट बनवण्याकरता एक अत्यंत देशातला महत्वाकांक्षी प्रकल्प अर्बन महानेटचा हा देखील आता आम्ही सुरू करतो आहोत की ज्या माध्यमातून आपल्या शाळा स्मार्ट होतील, आपली कार्यालय स्मार्ट होतील आणि कोणालाही कार्यालयांमध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही, कोणालाही त्या ठिकाणी चक्रा मारण्याची आवश्यकता पडणार नाही, कोणाचंही काम थांबणार नाही, कोणालाही भ्रष्टाचाराचा सामना करावा लागणार नाही। अशा प्रकारचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट
हा देखील आता या महाराष्ट्रात आपण सुरू करतोय आणि मला विश्वास आहे की आज ज्या प्रकारे नागपूर बदलत आहे, ज्या प्रकारे आमची शहरं बदलत आहेत, एक नवीन स्वरूप आज या ठिकाणी प्राप्त होत आहे आणि या सगळ्या विकासामध्ये शेवटच्या माणसाला सोबत घेऊन आम्ही हे काम करतोय। हा विकास तुमच्या करता आहे, हा शेवटच्या माणसा करता आहे, त्यामुळे तुमचे आशीर्वाद आम्हाला याच्यामध्ये हवे आहेत। मला विश्वास आहे कृष्णाजी असतील, नितीनजी असतील, आम्ही सगळे असू, आमच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहाल आणि हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून मी पुन्हा एकदा कृष्णाभाऊंचं मनपूर्वक अभिनंदन करून या ठिकाणी माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।